आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक. केंद्र सरकारच्या प्रमुख कल्याणकारी योजनांमध्ये पीएम किसान सन्मान निधी ही एक महत्त्वाची योजना आहे. शेतकऱ्यांना लाभदायक ठरत असलेल्या या योजनेला नुकतीच 7 वर्ष पूर्ण झाली. या योजनेचे लाभ तसंच पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ कसा घ्यावा याविषयी तज्ज्ञांनी दिलेली माहिती आजच्या प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहोत. हमारे दिल में छोटे किसान के प्रति एक दर्द, हम जमीनी हकीकतों से परिचित थे और उसी के कारण हम पीएम किसान सम्मान निधि योजना लेकर आए. हमारे इन छोटे किसानों के खाते में 4 लाख करोड़ रुपए हमने दिया है. 4 लाख करोड़ रुपए आंकड़ा छोटा नहीं होता है. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, केंद्र शासनाद्वारे राज्यातील आणि देशातील अल्प आणि अत्यल्प भूधारकांसाठी 2018-19 या आर्थिक वर्षापासून जी महत्वाची योजना राबवली जाते ती योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी नावाची योजना 2018-19 पासून राबवली जाते. या योजनेचं हे 8वं वर्ष आहे. या योजनेमध्ये खूप महत्वाचा एक विषय आहे तो म्हणजे देशातील जे अल्प आणि अत्यल्प भूधारक अशा शेतकरी कुटुंब आहेत. म्हणजे शेतकरी कुटुंबाच्या व्याख्येप्रमाणे कुटुंबामध्ये नवरा बायको आणि 18 वर्षाखालील मुलं अशा कुटुंबामध्ये जर 2 हेक्टरपेक्षा कमी धारणा क्षेत्र असेल अशा कुटुंबांना केंद्र शासन दरवर्षी म्हणजे वार्षिक 6,000 रुपयाची मदत केंद्र शासन करतं. याच्यामध्ये समान 3 हप्त्यामध्ये म्हणजे दर 4 महिन्यानंतर 2,000 रुपयाचा निधी या शेतकरी कुटुंबांना दिला जातो. याच्या मागचा महत्वाचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा जेणेकरून त्यांना शेतीसाठी लागणाऱ्या काही निविष्ठा खरेदी करायच्या असतील, त्यांची पीक संरक्षण वगैरे व्यवस्थित होईल आणि एकंदरीत शेताची उत्पादकता किंवा पिकांची उत्पादकता चांगल्या प्रकारे येईल या मोठ्या हेतूनं अशी मदत शेतकऱ्यांना 2018-19 पासून केंद्र शासन देतंय. 19 नोव्हेंबर 2025 रोजी या योजनेमधील 21वा हप्ता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते कोइंबतूर तामिळनाडू राज्यामधलं जे आहे त्या ठिकाणी हा वितरित केलेला आहे. एका हप्त्यामध्ये म्हणजे 4 महिन्याचा हप्ता होता हा 21वा हप्ता. 9 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 18,000 कोटी रुपये डीबीटी पद्धतीनं म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनानं जमा केलेले आहेत. आतापर्यंतचे जे 21 हप्ते वितरित झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून जवळपास 4 लाख कोटीपेक्षा अधिक रक्कम अशा सीमांत शेतकरी जे अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर केंद्र शासनानं जमा केलेली आहे. ही खूप मोठी क्रांती आहे. खूप मोठी आर्थिक मदत शेतकऱ्यांना शासन करत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना एक आर्थिक हातभार शेतीमध्ये लागणाऱ्या निविष्ठा असतील, शेतीच्या दैनंदिन प्रॅक्टिसेस असतील याच्यासाठी त्यांना काहीतरी आर्थिक हातभार लागावा या उद्देशानं हा निधी केंद्र शासन दर 4 महिन्यानंतर 2,000 रुपये या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो निकष आहे मी आता सांगितल्याप्रमाणे कुटुंब, शेतकरी कुटुंब ही व्याख्या याच्यामध्ये महत्वाची आहे. म्हणजे नवरा बायको आणि त्यांची अविवाहित म्हणजे 18 वर्षाच्या खालची मुलगा किंवा मुलगी हे कुटुंबाच्या व्याख्येमध्ये बसतात. यांचं एकूण धारणा क्षेत्र जर 2 हेक्टरपेक्षा कमी असेल असे कुटुंब याच्यामध्ये पात्र धरले जातात आणि या कुटुंबांना वार्षिक 6,000 रुपये एवढी मदत केंद्र शासनामार्फत केली जाते. याच्यामध्ये 2018-19 पासून खूप चांगल्या पद्धतीनं अशा प्रकारचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी तत्वावर केलं जातं. ही योजना 2018-19 ला सुरू झाली त्यावेळेस अनेक लाभार्थींनी यामध्ये अप्लाय केलं. योजना नवीन असल्यामुळे त्याच्यामध्ये अनेक चुकीचे लाभार्थी सुद्धा म्हणजे एकाच कुटुंबामधले 2-3 लाभार्थ्यांनी यामध्ये अप्लाय केलं आणि पहिल्या वर्षामध्ये बऱ्यापैकी चुकीच्या पद्धतीनं हे बेनिफिट सुद्धा शेतकरी कुटुंबानं घेतलेले दिसून आले. त्याच्यामुळं 19-20 मध्ये परत एकदा ह्याचं एक रिव्हिजन किंवा पुनरीक्षण झालं आणि त्याच्यामध्ये जे लाभार्थी याला पात्र नव्हते म्हणजे कुटुंबामध्ये फक्त एकाच लाभार्थींना हा लाभ दिला जाईल असं असताना 2 किंवा 3 पेक्षा जास्त लाभार्थींनी जर अर्ज केला असेल तर हे असे लाभार्थी
लाभार्थी या योजनेमधून वगळले गेले. त्याच्यानंतर जे लाभार्थी आयकर भरतात असे लाभार्थी सुद्धा याच्यामधून वगळले गेले. ज्यांच्याकडे संस्थात्मक पद्धतीमध्ये काही जमीन धारणा आहे असे लाभार्थी सुद्धा याच्यामध्ये होते, असे लाभार्थी देखील याच्यामधून वगळले गेले. त्याच्यानंतर शासकीय नोकरीमध्ये असलेले आणि शासकीय नोकरीच्या नंतर जे निवृत्ती वेतन घेतात आणि निवृत्ती वेतनाची रक्कम 10,000 रुपयापेक्षा जास्त नाही असे लाभार्थी देखील 10,000 पेक्षा जास्त आहे असे लाभार्थी देखील या योजनेमधून वगळले गेले. जे प्रोफेशनल्स आहेत त्यामध्ये डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, वकील असतील, चार्टर्ड अकाउंटंट्स असतील, आर्किटेक्ट असतील, हे सगळे जे रजिस्टर्ड प्रोफेशनल आहेत हे देखील या योजनेमधून अपात्र केले गेले. एवढंच नव्हे तर अशा चुकीच्या लाभार्थ्यांना जर असा बेनिफिट पहिल्या वर्षी गेला असेल तर त्या रकमा शासनाकडून वसूल देखील करण्यात आलेल्या आहेत. अशा पद्धतीने ही योजना संपूर्ण देशभर राबवली जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापुरतं जर बोलायचं झालं तर पहिल्या वर्षी आपल्याकडे जवळपास 5 लाख बेनिफिशरी या योजनेमध्ये लाभार्थी म्हणून होते. पण कालोगामध्ये जी पात्रता निकष स्ट्रिक्टली तपासले गेले त्याच्यामध्ये आज रोजी आपल्याकडे जवळपास 3,15,000 लाभार्थी आपल्याकडे आज पात्र आहेत आणि अशा लाभार्थ्यांना मागचा 21वा हप्ता जो आहे नोव्हेंबर मध्ये जमा केलेला केंद्र शासनानं तो त्यांच्या अकाउंटवर जमा केलेला आहे. खूप चांगली योजना आहे. खूप चांगला आर्थिक हातभार अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेमधून मिळतो. त्याच्यामुळे चुकीचे लाभार्थी याच्यामध्ये येणार नाही हा एक महत्वाचा निकष आहे. आणि खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत हा जो काही आर्थिक लाभ आहे शेतकऱ्यांसाठी दैनंदिन गरजा त्यांच्या भागवण्यासाठी खूप मोठा हातभार 6,000 रुपये रक्कम जरी छोटी वाटत असली तरी खूप मोठा आर्थिक हातभार शेतकऱ्यांना या माध्यमातून लाभू शकतो. अशा पद्धतीची ही योजना आहे. त्याच्यामुळे माझी विनंती राहील की काही नवीन लाभार्थी जे या योजनेमधून अजून अर्जच केलेले नाहीत अशा लाभार्थींनी सुद्धा जर ते पात्रता निकषामध्ये बसत असतील तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने पीएम किसान पोर्टलवर जाऊन नव्याने अर्ज करू शकतात. त्यांचे पात्रता निकष तपासून त्यांना पात्र केलं जाईल आणि या योजनेमध्ये जो काही केंद्र शासन लाभ देतंय हा लाभ त्यांना देय होईल. याच्याबरोबरच 2023-24 पासून अशाच प्रकारची योजना महाराष्ट्र शासनाने सुद्धा नमो किसान सन्मान निधी या नावाने सुरू केली आहे. केंद्र शासन ज्या पद्धतीने 6,000 रुपयाचा लाभ देतो तेवढाच लाभ राज्य शासन आपल्या अर्थसंकल्पित रकमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 6,000 लाभ देण्याचं ठरवलेला आहे आणि तो लाभ सुद्धा रेग्युलर बेसिसवर आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीनं 6+6 म्हणजे 12,000 रुपये प्रतिवर्ष हे अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळत आहेत. हा खूप मोठा आर्थिक हातभार आपल्या शेतकऱ्यांना मिळतोय. त्याच्यामुळं फक्त आणि फक्त पात्र शेतकऱ्यांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो. धन्यवाद. केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाशी संलग्न असलेल्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे सदस्य मकरंद कोरडे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले शेतकरी आणि या योजनेतील मिळणारे लाभ, या योजनेसाठी लागणारी कागदपत्र तसंच इतर आवश्यक पूर्ततेबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरली आहे. याचे कारण म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे 9 तालुके आहेत त्या तालुक्यातल्या काही भागांमध्ये पाऊस कमी अधिक प्रमाणात पडतो. पाऊस कमी अधिक प्रमाणामध्ये किंवा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्या नुकसान भरपाईसाठी पीएम किसान सोबतच फसल विमा योजना पण लागू करण्यात आलेली आहे. परंतु बऱ्याच वेळा विमा कंपन्यांच्या किचकट जाचामुळे कधी कधी शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. म्हणून पीएम किसान योजना ही मात्र शेतकऱ्यांसाठी लाभदायी आणि महत्वपूर्ण ठरली आहे. खरीप आणि रब्बी हंगामातल्या शेतकऱ्यांना कधी कधी या सगळ्या फटका बसतो, गारपीट होते. या अनुषंगाने आपण जर बघितलं तर गारपीटीचा फटका बऱ्याच वेळा रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना बसतो आणि त्यामुळे आणि खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीचा फटका बसतो. अशा वेळी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांनीही विविध योजना आणल्या. त्या योजनांपैकी पीएम किसान ही सर्वात महत्वपूर्ण योजना आहे ज्याने शेतकऱ्यांना आधार मिळतो. पीएम किसान योजना काय आहे? प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6,000 रुपये थेट जमा केले जातात. ही रक्कम 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने दिली जाते. याचा
सर्वात मोठा फायदा म्हणजे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जातात. महाराष्ट्रातील राज्यातील लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मधील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेचा लाभ मिळत आहे. छोट्या जमिनीचा मालक असो किंवा अल्पभूधारक शेतकरी असो, सर्व पात्र शेतकऱ्यांना समान लाभ दिला जातो. यामुळे दिसताना आपल्याला 6,000 रुपये ही रक्कम कमी वाटते, परंतु याच्यामुळे काय होते हे जर आपण विचार केला, बियाणे खरेदीसाठी मदत होते, खत औषधे घेण्यासाठी आर्थिक आधार मिळतो, शेतातील लहान मोठ्या खर्चासाठी हातभार लागतो, कर्ज घेण्याची गरज काही प्रमाणात कमी होते. ही रक्कम जरी मोठी वाटत नसली तरी योग्य वेळी मिळालेला आधार शेतकऱ्यांसाठी फार मोलाचा असतो. मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने पूरक मदत केली आहे. महाराष्ट्र सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविली आहे. या योजनेद्वारे पीएम किसान प्रमाणेच अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाते. यामुळे केंद्राचे 6,000 रुपये, राज्याचे 6,000 रुपये मिळून अनेक शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपयापर्यंत मदत मिळते. हा दुहेरी लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठीचा सुद्धा आधार ठरत आहे. या योजनेमुळे थेट लाभ हस्तांतरणाचे काय महत्व आहे हे जर आपण बघितलं तर यापूर्वी अनेक योजनांमध्ये अर्ज, कागदपत्रे, कार्यालयीन अडथळे असे यामुळे विलंब होत असे. पण आज आधार लिंक, बँक खाते व डिजिटल प्रणालीमुळे प्रक्रिया पारदर्शक झाली आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला, वेळेची बचत झाली, लाभार्थींची संख्या वाढली. ही डिजिटल क्रांती ग्रामीण भागामध्ये मोठा बदल घडवित आहे. ही योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या सन्मानाची भावना आहे. त्यांना सरकार कुठल्याही प्रकारे आम्ही ही मदत देतो असे नसून त्यांचा सन्मान करण्याच्या भावनेतून सरकार ही मदत करते. पीएम किसान ही केवळ आर्थिक योजना नाही, ही आता मागच्या 7 वर्षांपासून स्पष्ट झाले आहे. कारण मागच्या 7 वर्षांपासून ही योजना देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केली आहे. देशाच्या अन्नदात्याला सरकारकडून थेट सन्मानाची रक्कम दिली जाते. ही मोठी गोष्ट आहे. हा फक्त आकडा नाही, ही बियाण्याची पिशवी आहे, हे खत आहे, हे औषध आहे. हा शेतकऱ्याचा आत्मविश्वास आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. शेती मजबूत तर देश मजबूत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार दोन्ही पातळ्यावरून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आजही काही शेतकरी कागदपत्रांच्या त्रुटीमुळे किंवा ई केवायसी अपूर्ण असल्यामुळे लाभापासून वंचित आहेत. आपण सर्वांनी पुढाकार घेऊन ई केवायसी पूर्ण करणे, बँक खाते आधारशी जोडणे, जमीन नोंदणीची माहिती अद्ययावत ठेवणे ही जबाबदारी पार पडली पाहिजे, जेणेकरून एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये. या योजनेसाठी जो कोण पात्र आहे हे जर आपण बघितलं तर आपण लक्षात येईल आपल्या ज्यांच्या नावावर शेतीची जमीन आहे असे शेतकरी कुटुंबामध्ये पती, पत्नी व अल्पवयीन मुले ही जण हे पात्र आहेत. यासाठी लागणारे कागदपत्र सुद्धा शेतकऱ्यांना माहिती असली पाहिजे. कारण शेतकरी जेव्हा नोंदणीसाठी जातो त्याला कागदपत्र माहीत नसले तर त्याचे अडचण निर्माण होते, त्याला चक्र माराव्या लागतात, आर्थिक नुकसान होते. यासाठी साधारण त्याप्रमाणे शेतकऱ्यांना नवीन ज्यांना नोंदणी करायची आहे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. जवळ आपलं आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, 7/12 उतारा ज्याच्यावर आपली जमिनीची नोंद असते, आपला मोबाईल नंबर असणे जरुरी आहे आणि ई केवायसी करणे अनिवार्य आहे. नसेल तर आपला हप्ता अडतो आणि त्यामुळे आपल्याला नुकसान होते किंवा आपल्याला हप्ता येत नाही असं आपल्याला लक्षात येतं आणि आपण असं म्हणतो की मला पैसेच येत नाहीत. त्याच्यामुळे मी या सांगितलेल्या 4 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट सामान्यपणे येणाऱ्या अडचणी कुठल्या, आधार व बँक खाते यांची नावं वेगळी असतात. म्हणजे आधारवर जर आपलं नाव एक असेल आणि बँक खात्यामध्ये जर त्यातली काही त्रुटी असेल किंवा जसं माझं नाव मकरंद मुकुंदराव कोरडे असे आहे आणि जर आधारवर हे नाव आहे पण बँक खात्यामध्ये जर मकर कोरड असं काही झालेलं असेल तर अशा गोष्टींमुळे आपल्याला अडचणी येतात आणि पैसे येत नाही. जमिनीची नोंद अपडेट नसणे ही सुद्धा याच्यातली एक महत्वाची गोष्ट आहे आणि मी वर सांगितल्याप्रमाणे ई केवायसी जर अपूर्ण असेल तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला हप्ता येण्यात अडचण निर्माण होत. आता असं आहे की ही नोंदणी आपण कुठे केली पाहिजे किंवा ह्याची माहिती कुठे घेतली पाहिजे, तर एक तर आपल्या गावातल्या ग्रामसेवकाकडे संपर्क साधला पाहिजे किंवा सेतू सुविधा केंद्र जे असतं सीएससी सेंटर ती आपण केंद्राशी आपण संपर्क साधला पाहिजे. आणि हे लक्षात घेऊन आपण जर नोंदणी केली तर याच्यानंतर आपल्याला कुठेही अडचण येणार नाही आणि आपला जो हप्ता आहे तो अडणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्वांनी हा मंत्र दिला आणि सर्वांना एकत्र येऊन काम करूया असे सांगितले आणि हा मंत्र दिला, शेतकरी मजबूत तर देश मजबूत. धन्यवाद. प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादर करते समरजीत ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.
आहे.